गडकरी रंगायतन शेजारील भूखंडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी उपोषण करणारे संगम डोंगरे यांची प्रकृती खालावली। डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी डोंगरे यांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले। मागण्यांसाठी ठामपाच्या सभागृहात आवाज उठविण्याचे आश्वासन देण्यात आले। यानंतर डोंगरे यांनी उपोषण मागे घेतले असून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जबाबदार व्यक्तींनी येऊन तिची भेट तरी घ्यायला पाहिजे। तुझं म्हणणं काय आहे? तुझा चोर दरोडेखोर नाही ना? एका नागरिकाने हा लढा उभारलाय आणि काय टेंडर आहे, कसलं टेंडर आहे, तुम्ही करणार काय? एवढंच फक्त आहे ना, जरा क्लॅरिफिकेशन द्या ना। त्यांनी सांगितलं गेल्या 1.5-2 वर्षापासून मी पाठपुरावा करतोय, मला कोणती काहीच सूचना दिली नाही। या महापालिकेतनं काहीच माहिती देत नाही। या महापालिकेत फक्त लपवण्याची सवय आहे, बाकी काहीच करत नाही। काल त्यांना पालिकेने लेटर दिले की हे होऊ शकत नाहीये, तुम्ही पुढे अपील करा किंवा दाद मागा, असं एक लेटर देऊन गेले काल महापालिकेच्या। काय होऊ शकत नाही? एक लेटर महापालिकेने देऊन गेला। हा मत बाकी काहीच उभारणार नाही। आणि यांचं असं म्हणणं आहे असं इथे कुठेही नाही। प्रस्ताव कुठे? प्रस्तावात फटाक्यावरती डाव्या माळ्यावर वाजलेला आहे। उठू शकता का? उठू शकता का? प्रस्तावात हॉटेल आहे इथे, तर त्यांनी सांगितलं शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय काय आहे? शासनाचीच जागा आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची। प्राथमिक माहिती अशी की या ठिकाणी 5 ते 6 माळ्याचं पार्किंग होत आहे आणि पार्किंग होत असेल तर आमचा पाठिंबा आहे त्याला, पण त्याच्या व्यतिरिक्त काय होत असेल तर आमचा विरोध आहे, सगळ्यांचा विरोध, ठाणेकरांचा विरोध आहे। ठाण्यात लुटायलाच घेतलंय, लुटायला। आणि संगमजीने जी मागणी केली त्याकडे कसं पाहतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील भारतातून, छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय असावं, मत्स्यालय असावं, ही वेगळी गोष्ट आहे। त्यांच्या मागण्या ही वेगळी गोष्ट आहे। तिथे होतंय काय हे नेमकं महापालिकेने स्पष्टता द्यावी। आणि असा एक प्रश्न आहे, कुठे बांधकाम असेल तर काय टेंडर आहे, किती खर्च आहे, अशा पद्धतीचं फलक देखील या ठिकाणी पलीकडे लावण्यात आलेलं नाही, याबद्दल काय सांगाल? हे महापालिका सगळं लपवतेच। महापालिकेला खरं काही लोकांना कळून द्यायचं नाहीये। आता इतका म्हणजे मोक्यावरची जागा आहे, मासुंदा तलाव आणि गडकरी रंगायतन, तिथे पार्किंगचा नेहमी प्रॉब्लेम असतो। याची समस्या सोडवण्यासाठी जर तुम्ही बहुमजली पार्किंग प्लाझा बांधत असाल तर आम्ही सगळेच त्याचं स्वागत करू। या ठिकाणी दखल घेतलेली एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची, एका सर्वसामान्य समाजसेवकाची त्या ठिकाणी त्यांनी दखल घेतलेली। आपण जर पाहिलं तर अनेक नेत्यांच्या गाड्या 2 दिवसापासून 3 दिवसापासून या ठिकाणी इथून गेल्या, मात्र कोणी बाबासाहेब आंबेडकरांचा